मोर्चात सहभागी होणार आहेत का, कोणाची भेट घेणार आहेत, काय सांगाल सविस्तर? नाही, आम्ही असं ठरवलंय की आम्ही सहभागी होणार नाहीये. त्याचं कारण मुख्यतः असं आहे की हेच धनंजय मुंडे आधी ज्या राष्ट्रवादीत होते ते शरद पवार गटातच होते. तर शरद पवारांना, जितेंद्र आव्हाडांना सगळ्यांना माहिती आहे की धनंजय मुंडे काय आहेत आणि वाल्मिक कराड काय आहेत. आपण सगळ्यांची पिक्चर्स देखील बघितले, सुप्रिया सुळेबरोबर आहे, रोहित पवारांबरोबर आहे. तर कुठेतरी हे जग सगळं आपल्याला थांबवायचं असेल तर या राजकीय ड्राम्यात न जाता कलेक्टर ऑफिस समोर ठिय्या आंदोलन करून, जिथे फक्त 4 डोकी असली तरी चालेल, पण एक निर्धार आहे देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आणि ही जी दहशत बीडमध्ये वाढत चालली आहे ती कुठेतरी थांबवण्याचा तो निर्धार घेऊन मी तिथे बसायचं ठरवलंय. तर येईपर्यंत, म्हणजे 2 गोष्टी होईपर्यंत, एक म्हणजे वाल्मिक कराड यांना अटक झाली पाहिजे आणि धनंजय मुंडे यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा त्या पदावरनं, मंत्रिपदावरनं पाणउतारा हा झालाच पाहिजे आणि ते जनतेने केला पाहिजे. म्हणून आम्ही तिथे बसणार आहोत. मॅडम, आपण बोलताना आता राजकीय ड्रामा बोलले, नेमकं काय राजकीय ड्रामाचा? आता जो मोर्चा काढलाय सर्वपक्षीय, त्याच्यातले कोण कोण लोक आहेत? संदीप क्षीरसागर, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, या सगळ्यांना आता माहित नाही का की धनंजय मुंडे काय चीज आहे किंवा वाल्मिक कराड कोण आहे आणि त्याची दहशत किती आहे? तर हा जो आता जो केला जातोय तो राजकीय ड्रामाच आहे. कारण धस काय करतात हे पण बीडच्या जनतेला माहिती आहे, संदीप क्षीरसागर काय करतात हे पण बीडच्या जनतेला माहिती आहे. जनतेला ऍक्च्युअल माहिती आहे की हे सगळे एका माळेचे मणी आहेत. म्हणून ह्या सगळ्यांचीच दहशत संपवण्यासाठी बीडच्या जनतेने खरं तर रस्त्यावर उतरायला हवं. आता तुम्ही दसांचं नाव काढलंय म्हणून दसांवरती आरोप केलेला आहे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत राम खाडे यांनी, की पवन चक्कीचा पहिला खून हा आष्टीमध्ये झाला, त्यानंतर देवस्थान इनामी जमीन आहे त्या प्रकरणात देखील आरोप केले. तर कसं पाहता एकूणच? म्हणूनच मी म्हणते की हे धस आहेत, संदीप क्षीरसागर आहेत, या सगळ्यांची एकच तार आहे. म्हणजे आज जे वाल्मिक कराड करतायत तेच हे दोघं देखील करतायत. कारण मी जेव्हा 2012-13 मध्ये इथे काम करायचे बीडवर मोठ्या प्रमाणावर, आणि सुनील केंद्रेकरांची जेव्हा बदली केली गेली होती तेव्हा देखील आम्ही ठिय्या आंदोलन देऊन बीडमध्ये राहिलो होतो, जोपर्यंत त्यांना रिइन्स्टेट नाही केलं गेलं तोपर्यंत. तर तेव्हा सुरेश धस काय आहेत हे आम्हाला अनेक लोकांनीही सांगितलंय. गावगुंड कसे त्यांच्या फार्म हाऊसवर पाळले जातात, कसं त्यांना म्हणजे चिकन काय, दारू काय, कशी सर्रास वाटली जाते, हे आम्हाला पूर्ण याची कल्पना आहे. आणि हे जर थांबवायचं असेल ना तर आता सगळ्यांचीच दहशत बंद करायची आता पाळी आलेली. खरं पाहिलं तर आता संतोष देशमुख यांच्या हत्येला 19 दिवस झाले. CID कडे तपास आहे. काय वाटतं CID तपास ते मला तर सरळ सरळ असं वाटतंय की पोलीस यंत्रणा काहीच काम करत नाहीये. आणि एक गंभीर गोष्ट जी मी आता सकाळी काही TV चॅनलला सांगितली आहे की रात्री 11:15 वाजता मला एक फोन आला होता आणि त्या फोनमध्ये ते म्हणाले की आता बाकीचे 3 आरोपी सापडणारच नाहीये कारण त्यांचा मर्डर झालाय. ऐकून मी अक्षरशः हदरले होते की हे चाललंय काय, म्हणजे आपण या देशाला पुढची दिशा काय देणार आहे आणि लोक आपली नवीन युवा पिढी ह्याच्यातनं काय प्रेरणा घेणार आहे. तर हे सगळं ऐकून इतकं शॉकिंग होतं. त्याची सगळी कॉलची माहिती आणि कॉलचे जे त्यांनी ऑडिओ मेसेज टाकले होते ते मी SP-ना सांगून त्यांना ब्रीफिंग केलंय. आता त्यांनी गेल्या 4-5 तासात काय चौकशी केली आहे ती मला त्यांच्याकडनं माहिती करून घ्यायची.